हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांच्या कार्यगौरव समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये ही भजन संध्या आदरणीय हरिभक्तीपरायण श्री बंडाराज घाडगे आपल्या समोर सादर करणार आहेत. मी सर्व कलाकारांना विनंती करतो की आपण आपल्या भजन संध्येला प्रारंभ करावा. धन्यवाद.
रामकृष्ण हरी. हरिभक्त परायण श्री प्रमोद महाराज जगताप यांच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेला 25 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आयोजित या कार्यगौरव समारंभामध्ये मंचावरचे मान्यवर आणि तुम्हा सर्वांचं श्री ज्ञानराज प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कार्यगौरव समितीच्या वतीनं मनापासून स्वागत. वारकरी संप्रदायातलं एक ओजस्वी प्रसन्न व्यक्तिमत्व वयाच्या 16व्या वर्षापासून समाज प्रबोधनाचा वसा घेऊन वारकरी पंथाची विचारधारा जनमानसात रुजवण्याचं काम सुरू करतं. निराशेनं ग्रासलेल्या लाखो लोकांच्या जीवनामध्ये संत कुणा म्हणावे, संत कुणा म्हणावे, ज्याच्या संगतीमध्ये जीवनाचे सोने होते त्यास संत म्हणावे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, अगदी आसेतू, हिमाचल आपल्या अमृतवाणीनं श्रोत्यांचं, वाचकांचं, हरिभक्तांचं सुजनांमध्ये, सज्जनांमध्ये रूपांतर व्हावं म्हणून एक ध्येय घेऊन झपाटलेल्या त्या परिसाचा, त्या समर्पित प्रवासाचा आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं गौरव होतो आहे. 16वा वरीच धोक्याचं असं म्हणतात, पण त्याच वळणावर चिमुकला प्रमोद पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपलं चिमुकलं पाऊल ठेवतो आणि ते पाऊल पुढे वामन पाऊल ठरतं. हे चिमुकलं पाऊल पारमार्थिक क्षेत्रामध्ये ठेवताना त्याला विरोध न करणाऱ्या, त्याच्या मनासारखं विश्व त्याला घडवू देण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या जगताप कुटुंबियांचा हा सत्कार ठरतो, कौतुक सोहळा ठरतो. तसा तो सहधर्मचारिणी म्हणून आयुष्य स्वीकारलेल्या सौ माधवी प्रमोद जगताप यांचाही कौतुक सोहळा ठरतो. त्यांनी हे देणं जर आपल्याला बहाल नसतं केलं तर प्रमोद महाराज एवढं कार्य करू शकले नसते. त्याबद्दल त्यांचंही कौतुक या सोहळ्यानिमित्तानं आपण नजरेनं, शब्दांनी, टाळ्यांनी करायला हवं. भारतीय खाद्य निगम मध्ये मोठ्या अधिकार पदावर होते आणि स्वतः प्रमोद महाराज त्या काळातले ग्रॅज्युएट होते. मनात आणलं असतं तर लक्ष्मीचा वरदहस्त कायम डोक्यावर ठेवू शकले असते, पण ईश्वरी संकेत काही वेगळा असावा. त्यांनी लक्ष्मीच्या सेवेच्या ऐवजी सरस्वतीच्या सेवेत आपलं जीवन व्यतीत करावं, हा जो ईश्वरी संकेत होता, त्या ईश्वरी संकेताचाही आदर आपण या सन्मानाच्या निमित्तानं करतो आहोत. 25 वर्षांच्या या अथक वाटचालीमध्ये या पावलांनी काट्याकुट्यांची, उन्हावाऱ्याची तमा न बाळगता अनेक नवनवीन पायवाटा चोखाळल्यात. त्या थकलेल्या पावलांवर फुंकर घालता यावी, त्या थकलेल्या पावलांचा दाह थोडा कमी करता यावा,
म्हणून एका कृतज्ञ भावनेनं हा यथाशक्ती प्रयत्न आहे आपला. ज्या मुंबापुरीमध्ये महाराजांचं पहिलं कीर्तन झालं सेंच्युरी मिलच्या प्रांगणामध्ये, त्याच मुंबापुरीमध्ये कार्यपूर्तीचा हे वर्तुळ 25 वर्षानंतर पूर्ण व्हावं हा योग ज्ञानराज प्रतिष्ठाननं जुळवून आणलाय. त्यांना सोबत तेवढीच मोलाची केली अभयलक्ष्मी प्रतिष्ठाननं, शिवसह्याद्री पतपेढीच्या कार्यकर्त्यांनी, आणि त्यांच्या पुढाकारातून हा योग आज आपल्या समोर येतोय. त्यात तुम्हा सर्वांचं स्वागत करत असताना तुमच्या वतीनं मंचावर असलेल्या मान्यवरांचं स्वागत ज्ञानराज प्रतिष्ठाननं करावं अशी विनंती करतो. सुरुवातीला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत असलेले हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचं स्वागत ज्ञानराज प्रतिष्ठान करत आहे. भाई वांगडे यांना मी विनंती करीन हे स्वागत करण्यासाठी आपण कृपया मंचावर यावं. आणि सर्वच कार्यकर्त्यांना विनंती, ज्यांच्या हस्ते स्वागत केलं जाणार आहे त्यांनी कृपया विंगीमध्ये या मंचावर या. शेखर भाऊ कुटे, नाना बोरसे, भानुदास जाधव, जी के जाधव, आबा पाटील यांना विनंती, कृपया आपण विंगेत यावं. तुळशी वृंदावन वारकरी परंपरेचं उपर्ण आणि पुष्पहार असं या स्वागताचं स्वरूप. यानंतर प्रमुख अतिथी माननीय गृहमंत्री आर पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी शेखर भाऊ कुटे यांना विनंती करीन, त्यांनी कृपया पुढे यावं. शेखर भाऊ कुटे हे आबांचे जीवलग मित्र आहेत, तसेच प्रमोद महाराजांचे सुद्धा जीवलग मित्र आहेत. या कार्यगौरव सोहळ्याच्या निमित्तानं ही दोन व्यक्तिमत्व जोडणारा पूल ठरलेत शेखर कुटे. शेखर कुटेंसाठी टाळ्या वाजल्या तर त्यांच्या मेहनतीला जास्त आनंद होईल. यानंतर हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांचा सत्कार केला जातोय, स्वागत केलं जाते. नाना बोरसे यांना विनंती करीन प्रतिष्ठानच्या वतीनं महाराजांचं स्वागत आपण करावं. डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांचं स्वागत करण्यासाठी बोरसे मंचावर आलेत. आपण 500-700 माणसं हा कार्यक्रम पाहतोय. 5 लाख 7 लाख लोकांपर्यंत तो पोहोचावा म्हणून त्यांचा अट्टहास आहे. छायाचित्रकारांचा, त्यांना थोडं सहकार्य आपणही करा. यानंतर आमदार विलासराव लांडे पाटील यांचं स्वागत केलं जाते. भानुदास जाधव यांना विनंती, ज्ञानराज प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यगौरव समितीच्या वतीने हे स्वागत आपण करावं. जी के जाधव यांना विनंती, आपण पुढे यावं या स्वागतासाठी. धन्यवाद. पुस्तकातून वाचलेली माणसे गेली कुठे, असं म्हणून अश्रू ढाळत बसण्यापेक्षा ही माणसं समाजामध्ये आहेत. त्यांची संख्या कमी असेल, ती अल्पसंख्य असतील, पण ती शोधून काढायला हवीत. आणि ती माणसं आहेत या विश्वासावरच सामान्य माणूस आजची आत्महत्या उद्यावर ढकलतोय आणि उद्याच्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी ते आशा पोटात घेऊनच जगतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्ञानराज प्रतिष्ठान, शिवसह्याद्री पतपेढीचे भाई वांगडे,
अभयलक्ष्मी पत्रके पेढीचे भानुदास जाधव, जी के जाधव, संजय महाराज धोंडगे, नाना बोरसे आणि त्यांच्या सहकार्याने याच भावनेतून या कार्यगौरव समारंभासाठी हरिभक्त परायण प्रमोद महाराज यांना राजी केलं. कार्यगौरव समितीची या सोहळ्यामागची भावना अधिक विस्तारानं आपल्यासमोर मांडावी अशी विनंती मी सिद्धहस्त साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांना करतो. या व्यासपीठावरती विराजमान असणारे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय नामदार आर आबा, या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय बाप चैतन्य महाराज, ज्यांच्या उपस्थितीमुळे ह्या साऱ्या सोहळ्याला एक वेगळं ज्ञानवैभव प्राप्त झालं, ते आदरणीय संत आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज, या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार लांडेसाहेब, माजी आमदार पवारसाहेब, आदरणीय शेखरजी, आदरणीय बाप संजय धोंडगे, या संपूर्ण सोहळ्याचे संयोजक आदरणीय सर्वच मंडळी, ज्ञानेश्वर वांगडे आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि माझ्या सर्व भाविक. कुसुमाग्रजांच्या फार छान ओळी आहेत की आकाशाचं मान कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही हे देवाहून भक्त झाल्याशिवाय. आमच्यासाठी प्रमोद महाराज हे प्रकाशाचं देऊळ आहे, आणि आपण सारीच मंडळी या देवळामध्ये भक्त या नात्यानं उपस्थित राहिलो आहे. महाराजांचं हे भाग्य अत्यंत थोर आहे. ज्यांना आम्ही राजकारणातलं संत गाडगेबाबा म्हणतो ते आबा आज प्रत्यक्ष या सगळ्या सोहळ्यासाठी ते उपस्थित आहेत. इथं बसणारी असणारी सगळी मंडळी यांचा एक वेगळ्या संतत्वाचा आज हा सगळा आनंद सोहळा आहे मंडळी. आणि ह्या आनंद सोहळ्यामध्ये मगाशी निवेदकांनी सांगितलं तसं महाराज धोक्याच्या वयामध्ये असताना आज आपल्या सगळ्या सेवेचा हा रौप्य महोत्सव साजरा करतायत. आज राहून राहून खरं तर सगळ्यांचे डोळे वहिनींना शोधत होते की सौ माधवी वहिनींनी सुद्धा हा कार्यक्रम खरं तर बघायला पाहिजे होता की आपला नवरा किती कर्तृत्व संपन्न आहे, हे महाराष्ट्राचं केवढं मोठं अमृत लेण आहे. आणि मी आवर्जून निवेदकांना हे सांगेन, शेवट आज महाराज जे लढतायत त्याच्या पाठीमागं मी सुरुवातीला त्या माऊलीचा गौरव करतो, त्यांच्या पत्नीचा गौरव करतो. कारण जीवनामध्ये मी हे मानतो मंडळी की आयुष्यामध्ये बायको सद्गुणी असेल तर पुरुष जीवनातल्या अर्ध्या लढाया सहज जिंकतो. मी पुढचं वाक्य फार मार्मिक बोलणार आहे, म्हणजे बायको सद्गुणी असेल तर जीवनातल्या अर्ध्या लढाया सहज जिंकतो, पण चुकून अवगुणी निघाली तर तिच्याशीच लढण्यात अर्ध आयुष्य घालवतो, हेही लक्षात घ्या. म्हणजे महाराज जे काही आज लढाया कळत आहेत, कारण या महाराष्ट्राला परंपरा जशी बुद्धाची आहे तशी युद्धाची सुद्धा आहे. पण युद्ध करत असताना सुद्धा मनात बुद्ध घेऊन ते युद्ध करावं लागतं. आणि हे आज ह्या परिस्थितीविरुद्ध युद्ध करण्यासाठी हा सगळा आनंद सोहळा मंडळी आपण इथं उपस्थित यासाठी राहिलेला आहात. आनंदकंद या ग्रंथाचे आम्ही तिघं चौघजण संपादक आहोत. आबांनी यावं यासाठी आम्ही विठुरायाकडे जसं साकडं घातलं तसं त्यांच्याकडे घातलेलं होतं. आणि आबांनी येण्यामुळं आज प्रमोद महाराजांच्या आयुष्यामध्ये या राजकारणातल्या संतत्वाचा जो एक परिस्पर्श होणार आहे तोही मंडळी वेगळा आहे. शेवट आनंद ही एक मंडळी भावना असते, ती तृप्तीची भावना असते. ही तृप्तीची भावना जेवढी पवित्र असते ना, जेवढी सात्विक असते, तेवढं समाधान मोठं असतं. ज्या संतांनी ओवी अभंगाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र सुंदर करण्याचा प्रयत्न केला, ते ओवी अभंग आपल्या मुखामध्ये घेऊन महाराष्ट्राचं सांस्कृतिक मन ज्यांनी सुंदर केलं त्या प्रमोद महाराजांचा आजचा गौरव आहे. मंडळी, जर कोणी मला सांगितलं की प्रमोद महाराजांचं वर्णन पाटणे सर फक्त तुम्ही एका वाक्यात करा, तर आबा त्यांच्यासाठी मी वाक्य एवढंच उच्चारेन की जर तुम्ही सातारा जिल्ह्यात आला, तिथून जर कराडला गेला आणि कराडला वरून खाली पुलावर बघितलं तर दोन नद्या एकत्र येतात. जिथं कृष्णा आणि कोयना एकत्र येते त्याला आम्ही प्रीती संगम म्हणतो. जिथं शब्द विचार भावना आणि भक्ती एकत्र येते त्याला आम्ही ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणतो. मग जिथं वाणीचं वैभव, वाणीचं माधुर्य, विचारांचं ऐश्वर आणि वृत्तीचं गांभीर्य एकत्र येतं त्याला मी प्रमोद महाराजच म्हणतो. कारण हे वाणीचं वैभव महाराजांना
ईश्वर दत्त देणगी म्हणून मिळालं. आजही तुम्हाला मी सांगेन, हा महाराष्ट्राचा अंधारा कोपरा प्रकाशमान करत असताना महाराजांची पावलं ज्या ज्या भूमीमध्ये पडली ती ती भूमी मंडळी प्रकाशमान झाली. शेवट ईश्वरानं जे काही आपल्याला ज्ञानाचं दान दिलं आहे ते दान घेऊन आयुष्याची वाटचाल करायची. आणि मंडळी, ज्ञान जेव्हा भक्तिमय होतं आणि भक्ती जेव्हा सेवामय होते तेव्हा अवघं जीवन सुगंधित होतं. हे सुगंधित जीवन शेवट संतांचं असतं. संत का जन्माला येतात? समाज जीवनाचा तोल ढळतो, नीतितत्वांचा ऱ्हास होतो, माणसाला धर्मच कळत नाही, तेव्हा मानवतेची गीता सांगण्यासाठी संत जन्माला येतात. ते वेदनेच्या वाटेनं जातात आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये आत्मज्ञानाची पहाट निर्माण करतात. आज तसं पाहिलं तुम्ही तर संत काळातले प्रश्न आज नाहीत, शिवकाळातले प्रश्नही आज नाहीत. आज आपल्याला कुठला किल्ला जिंकायचा नाही, कुठला गड जिंकायचा नाही, आज आदिलशाही नाही, आज मोगलशाही नाही, आज लोकशाही आहे. पण लोकशाही मंडळी याचा अर्थ केवळ तो शासन प्रकार नसतो, तर लोकशाही लोकभावनांच्यावरती उभी असते. ही लोकभावना शेवट घडवावी लागते, त्या लोकभावनांना एक संस्कारित करावं लागतं. आणि शेवट जेव्हा अशा चांगल्या विचारांचे संस्कार ह्या लोकमनांच्यावरती होतात तेव्हा लोकशाही अधिक समृद्ध होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, प्रेम आणि करुणा ह्या मूल्यावर आधारित अशी एक आदर्श समाजव्यवस्था उभी राहावी ही लोकशाहीची मूळ संकल्पना असते. जर तसं पाहिलं तर 700 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या काठावरती नाना जातीचे, नाना पंथाचे सगळे लोक हे तिथे एकत्र आले आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या आध्यात्मिक लोकशाहीचा जन्म झाला. तिथेही आध्यात्मिक लोकशाही ज्यांनी केवळ विठ्ठल हे आपल्या आयुष्याचं दैवत मानलं होतं, पण विठ्ठलाला दैवत मानत असताना सुद्धा तो विठ्ठल लोकांच्यात कसा दिसेल, लोकांच्यातलं देवत्व कसं जागं होईल, असा प्रयत्न सगळ्याच संतांनी केला. आणि म्हणून माणसातलं देवत्व जागं करणारा प्रमोद महाराजांसारखा एखादा मित्र आमच्या आयुष्यात असणं हा आमचा सगळ्यात मोठा आधार असतो. आजही तुम्हाला मी सांगेन की शेवट आपण ईश्वराकडे जातो आणि ईश्वराला नमस्कार करतो. ईश्वराला काय मागणी मागतो? हे देवा मला तू चांगली बुद्धी दे, हे देवा मला तू सुख दे, समृद्धी दे. कित्येक वेळा देव हे सगळं फक्त ऐकतो. गाडगे बाबा तर कित्येक वेळा म्हणायचे की देव तुमच्याशी बोलतो का? आज प्रश्न एकच असतो की देवा मला चांगली बुद्धी दे, देवा मला सुख दे, समृद्धी दे. पण माणसात असे काही देव असतात जे तुमच्या डोळ्यातल्या वेदना जाणतात, तुमची प्रतिभा खुलवतात, तुम्हाला न्याय देतात, तुम्हाला भक्ती शिकवतात. आणि हे सारं करता करता हे माणसातलेच देव होतात. आज प्रमोद महाराजांच्याकडे हे देवत्व असल्यामुळं आम्ही त्यांना वंदन करायला मंडळी आलेलो. अर्थात मी हे सहजपणे सांगेन, हे देवत्व सहजासहजी कधी प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी काही तपश्चर्या कराव्या लागतात, संघर्ष सहन करावे लागतात. आज सुद्धा आम्ही R.R. पाटील यांना जी मान्यता देतो, गाडगे बाबांना या महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित काढणारा पहिला महाराष्ट्रातला मंत्री म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो. कारण संत गाडगेबाबांचा विचार ह्या माणसानं खरोखर स्वीकारला. आज गृहमंत्री म्हणून पुन्हा एकदा गांधींचं संतत्व हे महाराष्ट्रभर पसरवलं जात आहे. आज त्याही संतांना मी प्रमोद महाराज तुम्ही भाग्यवान आहात, आज तुम्हाला राजमान्य देण्यासाठी आबा आलेत. पण मी कधी कधी ज्ञानदेवांचा विचार करतो, महात्मा फुले यांचा विचार करतो. ह्या माणसांना मृत्यूपर्यंत तसा किती सन्मान मिळालेला होता. त्यांचं देवत्व जे होतं ते आज आपण मान्य करतो. आज तर महाराज कित्येक माणसं अशी आहेत की देवाला सुद्धा रिटायर करायला निघालेली आहेत. आणि तुम्हीच कधी कधी गमतीनं म्हणता त्यांच्या नावातही देवच आहे, तरीही माणसं देवाला रिटायर करतात. देव काही कुठं नेमणूक नाही, प्राचार्य पाटणी नेमणूक आहे, कधीतरी निवृत्त करायचे. पण देव हा कधी निवृत्तच होऊ शकत नाही, कारण ती एक संकल्पना असते. मूर्ती हे त्याचं प्रतीक असतं आणि पवित्र भावनांची प्रचिती म्हणजे देवत्व असतं. एका ठिकाणी गमतीनं फार मोठा वाद चालला होता, देव आहे की नाही. आणि एकानं इतकं सुंदर भाषण केलं की देव नाही याच विषयावरती, आणि इतकं सुंदर भाषण झालं देव नाही या विषयावरती की कसला देव आणि कुठला काय. आणि सगळ्या भाबड्या बायका उठल्या आणि त्याला नमस्कार केला आणि किती चांगलं बोललास म्हटले. देव नाही या विषयावरती इतकं चांगलं बोललास, आजपर्यंत आम्ही दगड, सोनं, पितळी कशालाही नमस्कार करतोय, तू सोन्यासारखं बोललास. देव नाही या विषयावर, देव नाही या विषयावर एवढं तुला चांगलं बोलायला जमलं तरी कसं? त्यानं आभाळाच्या देशाला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा म्हटलं, दुसरं काय.
म्हणजे एक गोष्ट अत्यंत वास्तव आहे. तुम्हाला देव नाकारताना सुद्धा देव स्वीकारावा लागतो, ही पहिली गोष्ट लक्षामध्ये घ्या. शेवट हे देवत्व जे असतं तो एक परतत्वाचा स्पर्श असतो. हा परतत्वाचा स्पर्श आम्हाला परमार्थातून मिळू शकतो. म्हणून ज्ञानदेवाने सांगितलं की वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी बर्वे परतत्व स्पर्श जायचं. हा परतत्वाचा जो स्पर्श असतो ना, तो कित्येक वेळा संतांच्या अशा मुखातनं, शब्दातनं, ओवीतनं, अभंगातनं, कृतीतनं हा सिद्ध होत असतो. म्हणून वारकरी संप्रदायानं जर आम्हाला काय दिलं असेल तर जी थोर मंडळी, मग तो विठ्ठल असेल, ज्ञानदेव असेल, यांच्याकडं माऊलीच्या नजरेनं बघायला शिकवलं. मंडळी सगळी पुरुष मंडळी आहेत तरी सुद्धा आम्ही त्यांना माऊली म्हणतो. आम्ही प्रमोद महाराजांना सुद्धा माऊली म्हणतो, ज्ञानोबांना माऊली म्हणतो, विठ्ठलाला माऊली म्हणतो. कारण माऊली ती असते जिच्याकडे सहन करण्याची ताकद असते, माऊली ती असते जिच्याकडे मांगल्य असतं, माऊली ती असते जिच्याकडे ऊर्जा देण्याची एक वेगळी अशा प्रकारची शक्ती असते, आणि माऊली ती असते जिच्याकडे लीनता असते. हा माऊलीचा स्पर्श जो असतो तो उभ्या महाराष्ट्राला अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापासून आजपर्यंत अत्यंत निस्पृहपणे, निस्वार्थीपणानं महाराज हे काम करतायत. आणि मला असं वाटतं हे संस्कृती संवर्धनाचं सगळ्यात मोठं काम आहे. कारण परिवर्तनशीलता आणि गतिशीलता ही विश्व संस्कृतीची वैशिष्ट्य आहेत. पण मंडळी आज वैश्विकरणाचा आम्ही विचार करतो, स्पर्धा कित्येक वाढलेल्या आम्हाला दिसतात. आज 2 राष्ट्र जवळ येतात पण 2 माणसं जवळ येत नाहीत. आज संवाद तुटत चाललेत, माणसातनं फटत चाललेत. शेतकरी पेरत असतो, कित्येक वेळा उगवत नाही, आणि उगवलं तर त्याला योग्य भावही मिळत नाही. विवंचित असणारा शेतकरी कित्येक वेळा आत्महत्या करतो, त्याला जगण्याचं प्रयोजन मिळत नाही. कॉलेजची मुलं मला कित्येक वेळा प्रश्न विचारतात, पाटणे सर तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वर शिकवता, तुकाराम शिकवता, तुम्हाला शिकवला की पगार मिळतो, पण आम्ही शिकलो तर आम्हाला काय मिळतं? म्हटलं आता तुम्हालाही मानधन चालू करूया म्हटलं. पण गमतीचा भाग एकच असतो की ही मुलं असं का म्हणतात, कारण जगण्याचा अर्थ जो असतो तो लोकांना सांगण्याची गरज असते. प्रमोद महाराजांनी हा जगण्याचा अर्थ आम्हाला सांगितला. आज महाराज तुम्हाला माहीत नसेल, माझ्याकडे विद्यापीठाच्या परीक्षा आहेत, पोरं 15 दिवस अलीकडे आम्हाला प्रश्न विचारतात, आता यंदाच्या परीक्षेला ज्ञानेश्वर पडणार का तुकाराम पडणार, नेहमीचा प्रश्न. मग आम्ही त्याला सांगितलं तुला जर मी तुकाराम पडणार म्हटलं तर तू काय करणार? म्हणजे ज्ञानेश्वर ऑप्शनलला टाकणार म्हटले. आता हे ऑप्शनलला टाकणार, मी त्याला किती वेळा गमतीनं म्हणतो, ज्ञानेश्वराने जर महाराष्ट्र ऑप्शनलला टाकला असता तर तुझ्यासारखं देवटे जन्माला आलं असतं का म्हटलं. अरे नशीब समज, या संतांनी हा महाराष्ट्र घडवला. आज मी आबांना सुद्धा हे सांगेन, आबा आपल्या हस्ते महाराजांचा आम्ही गौरव करतो आहोत. त्याचं कारण असं की महाराजांची उभ्या आयुष्याची भूमिका ही एका लोकशिक्षकाची भूमिका आहे. ते अत्यंत संत साका आहेत. या महाराष्ट्राचं सगळं काळवंडलेलं मन एका नव्या विचारानं हा माणूस जागृत करतो आहे. आज तरुण वयामधला हा महाराष्ट्राचा विवेकानंद आहे, हे लक्षामध्ये घ्या. इतकं सुंदर अशा प्रकारचं त्यांचं योगदान असतं. आणि म्हणून या लोकशिक्षकाचा आपल्या हस्ते गौरव व्हावा, अशा एका सुजाण शेतकऱ्याचा आपल्या हस्ते गौरव व्हावा. कारण गौतम बुद्धांनी फार एक सुंदर वाक्य म्हटलं होतं. गौतम बुद्ध असं सांगायचे की मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे, आणि लोक असा प्रश्न विचारायचे तुम्ही शिक्षक कसे, तुम्ही शिकवत नाही, आणि तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही पेरत नाही. तिथं गौतम बुद्धांनी उत्तर दिलं, मी जे बोलतो तेच मी शिकवतो, आणि पेरण्याचं म्हणशील तर मी मनाला शेती मानतो. मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो, त्याच्यावर प्रयत्नाचा पाऊस टाकतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास पकडतो, मी कष्टाची उपासना करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो. मनाच्या शेतीत मी विवेकाचं पीक घेतो, आणि मनाची मशागत करत करत मी अमृताचं फळ घेतो, आणि जीवनातली दुःख नष्ट करू. ही जीवनातली दुःख नष्ट करण्याची ताकद शेवट विचारामध्ये असते. 1901ला मृत्यूपूर्वी 1 वर्ष विवेकानंदाने एक असं बेलूरच्या मठातनं आव्हान केलं होतं की बायकी ढंगाची गाणी बंद करा, आता घुंगरांचे आवाज सगळे बंद करा. त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं वेदमंत्र थोडासा घुमू द्या, तुमचं पौरुष्य जागं होऊ द्या. या विवेकानंदांची वाणी ज्याने आम्हाला सांगितलं होतं की घुंगरांचे आवाज बंद करा आणि बायकी ढंगाची गाणी बंद करा, हा 100 वर्षापूर्वीचा विवेकानंदांचा आवाज ऐकण्यासाठी आबा नावाचा एक माणूस जन्माला यावा लागला, ज्याने डान्सबार बंदी आमच्याकडे केली. एक माणूस निर्णायक पातळीवरती किती चांगलं काम करू शकतो. आज लोककल्याणाची साधनं ज्या लोकांच्या हातामध्ये असतात त्या लोकांना भूतकाळाचं भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची दृष्टी असावी लागते. आज प्रमोद महाराजांचा गौरव करताना सुद्धा हा सुशिक्षित अशा प्रकारचे ते कीर्तनकार आहेत, सुशिक्षित अशा प्रकारचे ते हरिभक्त पारायण भक्त आहेत. आज हा सगळा वासा जो आहे,
कारण यशवंतराव चव्हाणांची तुम्हाला मी आठवण करून देऊन थांबेन. यशवंतराव चव्हाण नेहमी असं सांगायचे की शिवाराला पाणी देता येईल आणि शिवार संपन्न होतील, घराला पगार सुद्धा मिळतील आणि घरही संपन्न होतील, पण शिवार आणि घर संपन्न होता होता माणसाचं मन असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. तेव्हा माणसातलं मानव्य आम्हाला जागं करायचं असेल, हे सुसंस्कृत मानव्य जागं करायचं असेल तर ते प्रमोद महाराजांसारखे संत सखा करू शकतात. आजही मला शिवाजीराव भोसल्यांचं एक वाक्य आठवतंय. तुम्ही शेखरराव जाताना मगाशी म्हटलात की सहृदय योद्धा नावाचा आबांचा ग्रंथ आपण पुण्यात प्रकाशित केला. शिवाजीराव भोसले स्वतः आले होते. आज प्रमोद महाराजांचा आनंदकंद हा ग्रंथ आबांच्या हस्ते आम्ही प्रकाशित करतो आहोत. पण शिवाजीराव भोसलेंनी नंतर एक पत्र लिहिलं मला, जे पत्र मी आबांनाही फॅक्स केलेलं होतं. आणि ज्या पत्रामध्ये शिवाजीराव भोसलेंनी लिहिलं की यशवंत म्हटले, तुला एक गोष्ट सांगतो म्हटले, आज समाजामध्ये बाबळीची झाडं फार वाढत आहेत आणि चंदनाची झाडं घटताना दिसत आहेत. तेव्हा आबांचा गौरव हा चंदनाच्या झाडाचा गौरव होता म्हटले. तुम्ही मला बोलवलं, आज आबा तुम्हाला मी सांगतो, एका चंदनाच्या झाडानं दुसऱ्या चंदनाच्या झाडाला केला गौरव म्हणजे आजचा हा सोहळा. एवढंच मी सांगेन. कारण आमच्याकडचे प्रमोद महाराज हे सुद्धा असंच एक चंदनाचं वृक्ष आहे. कारण मी आज वक्ता म्हणून महाराष्ट्रात हिंडत असताना सुद्धा माझ्यातला लेखक सुद्धा आबांनी जागवला होता. कारण आबा नेहमी सांगायचे, रात्री 1 वाजता एक भाषणाची कॅसेट ऐकल्यानंतर आबा मला फक्त एकच म्हटले होते की डॉक्टर एक रिक्वेस्ट तुम्हाला करतो. आबा म्हटलं रिक्वेस्ट कुठली, तुम्ही ऑर्डर करा, तुम्ही गव्हर्नमेंट आहात म्हटले. नाही म्हटले माझा ऐका. त्यांना वाटलं हा प्राध्यापक असल्यामुळे 45 मिनिटं बोलायला गेला म्हणजे काय घ्या, म्हणून म्हटले पहिले माझं ऐकून घ्या म्हटले. आणि मला शांतपणे ते रात्री एक वाक्य म्हटले, सर निवडणुकीत कोण कोणाचा पराभव करतं, यापेक्षा सध्या महापुरुषांचे पराभव होत आहेत. हे महापुरुष जर प्रतिष्ठेनं जिवंत ठेवायचे असतील तर तुम्हासारख्या मंडळींनी लिहिलं पाहिजे. जेव्हा सृजन वाक्य हे पुस्तक जन्माला आलं होतं, ते पुस्तक हे मी आबांच्याकडे दिलं. आज चैतन्याचं चांदणा हा ग्रंथ केवळ आबांनी रात्री विनंती केल्यामुळं तो ग्रंथ जन्माला आला. आणि त्यानंतर आबा एक वाक्य बोलले होते की शेवट तुम्ही वाक्याने लिहिलं यासाठी पाहिजे, सर अक्षरानं आयुष्य असतं म्हटले. आणि व्याख्यानातले शब्द वाऱ्यावरती ओढून जातात. हे अक्षरांना जे आयुष्य असतं या दृष्टिकोनातून आम्ही आनंदकंद हा ग्रंथ मंडळी सिद्ध करतो आहोत. आणि हा आनंदकंद हा जो ग्रंथ आहे तो एक प्रकारचा चैतन्य मंत्र देणारा मंडळी ग्रंथ आहे. तुम्हाला जाताना फक्त एकच मी सांगेन, का ग्रंथाची शेवट गरज असते, शेवट ग्रंथ, चांगले ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं, समाजाची ती अभिरुची घडवू शकतात. इट टेक्स विलेज नावाचं एक पुस्तक सध्या आमच्याकडं हिलरी क्लिंटनचं गाजतं आहे. त्या पुस्तकात त्या बाईने एक वाक्य लिहिलेलं आहे की पुष्कळ वेळा लोक अमेरिकेकडे बघतात, तो संपत्तीचा देश म्हणून बघतात. आज कुठलीही दारं खिडक्या उघडली आणि समोर पाहिलं तर तुम्हाला हिरवळ दिसते, टोलेजंग इमारती दिसतात, चकचकीत गाड्या दिसतात. बघणाऱ्याला प्रत्येकाला असं वाटतं जर स्वर्ग कुठं असेल तर तो अमेरिकेत आहे, नंदनवन कुठं आहे ते अमेरिकेमध्ये आहे. पण बाई पुढं जो वृत्तांत देतात तो फार भयानक आहे. बाई सांगतात आज अमेरिकेमध्ये 4 स्त्रिया बाळांत झाल्या, तर बाळांत होणारीतली एक स्त्री तिचं वयोगट 12 ते 15 असतं आणि 35,000 मुलं शाळेत दप्तरात पिस्तूल घेऊन जातात. अरे कुठल्या संपत्तीची भौतिक समृद्धीची चर्चा करताय? तुम्हाला संपत्तीच बघायची असेल तर तुम्ही अमेरिकेकडे बघा, पण तुम्हाला संस्कृती बघायची असेल तर भारतीय खेड्यांच्याकडेच बघा. ही संस्कृती जागी करते. आणि म्हणून मी शेवट विनंती करणार एकच, एका रात्रीत कधी संस्कृती निर्माण होत नाही. शेवट नदीचा उगम प्रकृती असते, नदीत गाळ साचला विकृती होते, त्या गाळाचंच पाणी उकळून आणि गाळून प्यावं लागतं, ती संस्कृती असते. माणसाचा जन्म प्रकृती असते, थोडा विकार दाटला विकृती होते. ही विकृती बाजूला करण्यासाठी प्रमोद महाराजांसारखे काही संस्कृती पुरुष जन्माला यावे लागतात. ती नवी संस्कृती तयार करत असतात. शेवट वाणीचं मार्धव, वृत्तीची निर्भयता आणि दृष्टीची व्यापकता म्हणजे संस्कृती असते. म्हणून भाषणाचा शेवट करताना मी सांगेन, ही दृष्टीची व्यापकता आता सगळीकडे आली पाहिजे. कारण गावं लहान होती. मी माझ्या आनंदकंद या ग्रंथात संपादकीयमध्ये शेवटच्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत की गावं लहान असतात पण माणसं मोठी जन्माला येतात.
की देहूमध्ये तुम्ही पहा की तुकोबा जन्माला आले त्यावेळी नळाचं पाणी नव्हतं, पण तुकोबांची अभंगवाणी होती. ज्या काळात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाची पावलं पडत होती त्यावेळी विजेचा प्रकाश नव्हता, पण पावला पावलाला ज्ञानदेवांच्या ओवीचा प्रकाश होता. आज ज्ञानोबाच्या पावलावर प्रकाश पडतो आहे, परंतु ज्ञानाचा प्रकाश लुप्त झालाय. जग चंद्रावरती गेलेलं आहे, पण चैतन्याचं चांदणं मात्र मावळत चाललंय. हे चांदणं जाग करण्याचं काम आज चैतन्यपीठ म्हणून महाराज करतात. मी शेवट बोलताना ज्ञानदेवांची एक ओवी लिहिली होती की द्राक्षी दूध घातले तेव्हा असं वाटतं ते वाया गेले गमले. एखाद्या द्राक्षाच्या वेलीला जर दूध घातलं तर ते वाया गेलं, आता बाद झालं असं वाटतं. पण ज्ञानदेवांनी पुढं फार संदर्भ दिलेला आहे. जेव्हा त्याच वेलीला जेव्हा द्राक्षाचे घोस लागतात तेव्हा ते दूध दुप्पट फायद्याचं झालं आहे हे लक्षामध्ये येतं. 16व्या वर्षापासनं इथल्या वेलीला प्रमोद महाराज तुम्ही दूध घालत आलात. हा द्राक्षाचा घोस आज या मंडळीमध्ये आम्ही पाहतो आहोत. आज हाच घोस जो आहे तो तुम्हाला आत्मबळ देत जाईल. म्हणून प्रमोद महाराजांच्या जीवनातला एकच संदेश, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. सूर्यकुलाशी ज्याचं नातं, संतकुलाशी ज्याचं नातं त्यांनी थोडा ज्ञानभक्तीचा उजेड घ्यावा. आणि जिथे जिथे युगायुगाचा अंधार तेथे तेथे प्रकाश न्यावा. हा प्रकाश नेण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगानं आमच्या प्रमोद महाराजांच्या पावलांना बळ द्यावं, त्यांचा संसार समृद्ध करावा आणि त्यांच्या वाणीला अमृतस्पर्श द्यावा, एवढीच विनंती करून थांबतो. केवळ संत साहित्यच नव्हे तर समग्र साहित्याचे अभ्यासक डॉक्टर यशवंत पाटणे बोलत असताना ऐकत राहावंसं वाटतं. असे एकाहून एक ज्येष्ठ श्रेष्ठ वक्ते त्यांची आज मांदियाळी मंचावर दिसते. अडचण त्यांची एवढीच होणार आहे की घड्याळाकडे पाहत त्यांना आनंदकंद या पुस्तकाचा वारंवार उल्लेख